नागपुर के मानकापुर इलाके में एक भीषण सड़क हादसे की खबर सामने आई है, जिसमें एक तेज रफ्तार मालवाहक ऑटो रिक्शे ने दो पहिया सवार को जोरदार टक्कर मार दी। इस हादसे में युवक की मौके पर ही मौत हो गई। पुलिस रिपोर्ट के अनुसार मृतक संतोष सुरेश इंगोले अपनी पैशान प्रो बाइक में अवस्थी चौक की ओर जा रहे थे। तभी हल्दीराम शोरूम के सामने शफीर नगर पुल की दिशा से आ रहे एक अनियंत्रित महिंद्रा चौपहिया अल्फा मालवाहक ऑटो रिक्शा ने उन्हें सामने से जोरदार टक्कर मार दी। टक्कर इतनी भीषण थी कि संतोष के सिर पर गंभीर चोट आई। आरोपी चालक घायल की मदद करने के बजाय मौके से फरार हो गया। संतोष को तुरंत में वो अस्पताल ले जाया गया, लेकिन डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। मानकापुर पुलिस ने विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू की है। आम्ही पौपनीत प्रांजली आंबेडकर काल दिनांक 14/4/2026 चे रात्री 2200 ते 15/4/2026 चे 10 वाजेपर्यंत रात्रपाळी अधिकारी म्हणून कर्तव्यावर असताना आम्हाला माहिती मिळाली की अवस्थी चौक येथे एक गंभीर अपघात झालेला आहे। अशा माहितीवरून आम्ही बीट मार्शल सोबत स्टाफ असे सर्व घटनास्थळी पोहोचलो। त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहिले की एक दुचाकी पॅशन प्रो गाडी क्रमांक MH49 M9066 ही अवस्थी चौक कडून शफीनगर पुलाकडे येत असताना हल्दीरामच्या समोर NL विला जनवासा अँड हॉलच्या समोर तिचा 3 चाकी मालवाहक ऑटो रिक्षा महिंद्रा चॅम्पियन अल्फा गाडी क्रमांक MH31 DS 0559 या शफीनगर पुलाकडून अवस्थी चौकाकडे येणाऱ्या गाडीने अशा दोन गाड्यांमध्ये अपघात झाला आणि या अपघातामध्ये जखमी मृतक नामे संतोष सुरेश इंगोले वय 34 वर्ष राहणार कस्तुरबा नगर गल्ली नंबर 5 पोलीस ठाणे जरीपटका हा जखमी झाला। त्याला उपचाराकरता घेऊन जात होते एका खाजगी गाडीनं। त्यावेळी उपचाराच्या पूर्वीच त्याचा मृत्यू झाला। मग त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी जाऊन सदर घटनेचा घटनास्थळ पंचनामा केला आणि नंतर फिर्यादीचे मृतकाचे भाऊ दिनेश सुरेश इंगोले हे पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर अपक्रमांक 133/26 कलम 106(1) 281 भारतीय न्याय संहिता 2023 सह कलम 134 177 मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित ऑटो चालकावरती गुन्हा दाखल केला। सदर गुन्हा माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात तसेच माननीय ACP सदर विभाग जगताप साहेब DCP झासर तसेच सर्व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। समोर तपासाची कारवाई करत आहोत।